नमस्कार दोस्तों। अनअकैडमी हमारे महाराष्ट्र के बच्चों के लिए लेके आया है अनअकैडमी का सब्सक्रिप्शन, जहां आप आकर अच्छे से पढ़ सकते हैं, अपने बोर्ड के एग्ज़ाम की तैयारी कर सकते हैं। जी हाँ दोस्तों, बोर्ड एग्ज़ाम के लिए आपको यहाँ पर जो एडुकेटर्स मिलेंगे, यहाँ पवन वाघ सर पढ़ा रहे हैं, यहाँ पर शुभम सर पढ़ा रहे हैं, यहाँ पर सरस्वती वाघ मैम पढ़ा रही है, रुबीना मैम पढ़ा रही है, मोक्षित सर पढ़ा रहे हैं और प्रशांत जोशी सर पढ़ा रहे हैं। आप अगर सभी के बारे में देखें तो हर किसी का अपना अपना एक स्पेशलिटी है। आप देख सकते हैं कि पवन वाघ सर का 22 ईयर्स का एक्सपीरियंस है। यहाँ आप देख सकते हैं प्रशांत जोशी सर 17 ईयर्स से पढ़ा रहे हैं। शुभम झा सर एक मेमोरी कोच है और साथ ही में मोक्षित मेहता सर ये फाउंडर टीम के मेंबर हैं। साथ ही में रुबीना मैम जो है यहाँ पर आपको अलग अलग जो लेक्चर देती है, उनकी मदद से आप अपनी पूरी तैयारी बहुत अच्छे से कर सकते हैं। इनको भी 8 साल का अनुभव है और मराठी के लिए, साइंस के लिए रुबीना मैम है और मराठी के लिए सरस्वती वाघ मैम है, जो आपको पूरी तरह से गाइड करेंगे। दोस्तों यहाँ मैं आपको एक बात बता दूं कि यहाँ जो क्लासेस हमारी होती है, अनलिमिटेड फ्री लाइव क्लासेस होती है। अभी आप स्पेशल क्लासेस ज्वाइन कर सकते हैं, सारी की सारी स्पेशल क्लासेस फ्री होती है। बेस्ट स्ट्रेटेजी एंड टिप्स टू क्रैक द एग्ज़ाम, यहाँ पर आपको बहुत सारी स्ट्रेटेजीज़ मिलती है, टिप्स मिलती है, जिससे आप इस एग्ज़ाम को बहुत अच्छे से क्रैक कर सकते हैं। आपके लाइव डाउट क्लियरिंग सेशन होते हैं, डेली क्विज़र्स होते हैं, डेली प्रोग्रेस रिपोर्ट आपको आपका देखने को मिलता है और लीडर बोर्ड की मदद से आप अपना परफॉर्मेंस भी चेक कर सकते हैं। अनलिमिटेड एक्सेस मिलता है आपको हर क्लास, हर कोर्स में। मतलब अगर आप किसी पर्टिकुलर कैटेगरी में जाते हैं, आप महाराष्ट्र बोर्ड कैटेगरी में आते हैं, तो वहाँ आपको अनलिमिटेड एक्सेस मिलेगा। इसका मतलब ये है कि आप जितने लोगों की क्लास चाहो उतनी देख सकते हो। साथ ही में लाइव क्लासेस जो होती है महाराष्ट्र के टॉप एडुकेटर्स से आप पढ़ सकते हो। प्रीवियस ईयर्स के क्वेश्चंस आपको बहुत अच्छे से तैयार करवाए जाते हैं, डाउट क्लियरिंग सेशन आपके लिए होते हैं और बहुत बढ़िया बैचेस आपके लिए फ्रेम की जाती है। प्रैक्टिस यहाँ पर टैब आपके लिए अवेलेबल है, रिवीजन किया जाता है, क्रैश कोर्सेज आपके लिए आ रहे हैं और सभी लैंग्वेज आपको पढ़ाई जाती है। आपको जो लैंग्वेज में प्रॉब्लम आती है वो आगे आप पढ़ सकते हैं। ठीक है, यहाँ आप खुद देख सकते हैं कि आप कहाँ पर है, कितना पीछे है, कितना आगे है, और नोट्स और स्टडी मटेरियल सब कुछ आपको PDF के फॉर्म में मिल जाता है। दोस्तों अगर आप नए हैं और अगर आप सब्सक्रिप्शन लेना चाहते हैं तो आप PW जो कोड है इसको यूज़ कर सकते हैं। इसकी मदद से आपको 10% का डिस्काउंट भी मिल जाएगा। अगर आप देखें तो सिर्फ 250 रुपये, सिर्फ 250 रुपीज़ में पर सब्जेक्ट का आपको सब्सक्रिप्शन मिल रहा है और इससे सस्ता कुछ भी नहीं हो सकता। तो दोस्तों आप सब्सक्रिप्शन लीजिए और अपनी पढ़ाई शुरू कीजिए, और यही राइट टाइम है अपनी पढ़ाई शुरू करने का। ऑल दी बेस्ट, आइए पढ़िए, लेट्स क्रैक इट। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवन वाघ अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये मी राठोड सर आपलं स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला आपल्या कुमार भारती या पाठ्यपुस्तकातील तिसऱ्या भागाला आज आपण सुरुवात करत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत आपण भाग पहिला अभ्यासला, त्याचबरोबर भाग दुसरा सुद्धा अभ्यासला। आज आपल्याला या भागाचा तिसरा म्हणजे या पाठ्यपुस्तकाचा जो तिसरा भाग आहे आणि त्या तिसऱ्या भागातला पहिला पाठ, ज्याचा क्रमांक आहे 11 आणि त्याचं नाव आहे मातीची सावली, हे पाठ आपल्याला आज काय करायचं आहे, अभ्यासायचं आहे। या पाठाला ज्यांनी लिहिलेलं आहे या लेखकाचं नाव आहे स्टॅनली गोन्साल्विस। आता या पाठामध्ये आपल्याला अनेक काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अनुभवास मिळणार आहेत, म्हणून हा पाठ आपल्याला अत्यंत महत्त्वदायक, आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी घडतात आणि आपली संस्कृती आपण टिकवून ठेवण्यासाठी कोणती मदत करू शकतो, आणि ग्रामीण संस्कृती, ग्रामीण भागातील एखादी विद्यार्थी शिकल्यानंतर शहरी भागामध्ये येऊन त्याचं वातावरण कसं होऊन जातं आणि तो वागतो, त्याची वागणुकीमध्ये किती फरक पडतं, हे आपल्याला या पाठाच्या माध्यमातून काय करायचं आहे, आज आपल्याला शिकायचं आहे। विद्यार्थ्यांना या पाठाच्या लेखक जे आहेत स्टॅनली गोन्साल्विस, यांचा जन्म 1955 या वर्षी झालेला आहे। प्रसिद्ध लेखक मातीची सावली, मरणात खरोखर जग हसते, हे कथासंग्रह लेखकाचे प्रसिद्ध आहेत। त्याचबरोबर मोझेसच्या काठी हा लघुकथा संग्रह सुद्धा प्रसिद्ध आहेत। रक्त नव्हे प्रेम हवे हा बाल कथा संग्रह लेखकाचं प्रसिद्ध आहे। त्याचबरोबर बायबलमधील व्यक्ती याला जीवन ऐसे नाव हे अनुवादित लेखन प्रसिद्ध, त्यांचे लेखन हे प्रसिद्ध आहे। त्याचबरोबर विविध नियतकालिके व दिवाळी अंकातून सातत्याने कथा व ललित लेखन
लेखकाचं प्रसिद्ध आहेत, ते सातत्यानं लेखन करत आलेले आहे. विद्यार्थ्यांनो, या पाठामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे तर मालवणी या बोली भाषेत लिहिलेली ही कथा आहे, जी आपल्या समोर कथा दिलेली आहे, जिचं नाव आपण मातीची सावली असं वाचलेलं आहे. ज्या पाठाला शीर्षक मातीची सावली असं देण्यात आलेलं आहे. या पाठामध्ये जी कथा आहे, या कथेला मालवणी बोली भाषेमध्ये लिहिलेलं आहे. मातीवर प्रेम करणाऱ्या फरसूच्या मनातील विविध भावनांचे वर्णन या ठिकाणी केलेले आहे. आता जी मालवणी ही प्राकृत भाषा आहे आणि प्राकृत भाषेमध्ये मालवणी भाषेमध्ये ही कथा लिहिलेली आहे आणि या कथेमध्ये एक व्यक्ती आहे, त्याचं नाव आहे काय, फरसू. आता फरसू या व्यक्तीला काय दिलेलं आहे, जी त्याची बोली भाषा आहे जी मालवणी, या मालवणी भाषेमध्ये जो फरसू नावाचा व्यक्ती आहे तो मातीवर प्रेम करणाऱ्या या व्यक्तीची जी भावना व्यक्त केली आहे, या व्यक्तीच्या भावनाची या ठिकाणी काय केलेलं आहे, वर्णन लेखकाने आपल्याला या पाठामध्ये केलेला दिसतो. प्रस्तुत हा पाठ आपल्याला मातीची सावली या कथा संग्रहातून घेण्यात आलेला आहे. ज्या कथा संग्रहाचं नावच मातीची सावली आहे, त्याच कथा संग्रहाचं नाव, त्याच कथा संग्रहातून जो पाठ घेण्यात आलेला आहे आणि त्या पाठाला जो नाव आहे ते मातीची सावलीच असं देण्यात आलेलं आहे. विद्यार्थ्यांना जर तुम्हाला प्रश्न असा विचारला तर प्रस्तुत पाठ कोणत्या कथा संग्रहातून घेण्यात आलेला आहे असं जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की प्रस्तुत पाठ हा मातीची सावली या कथा संग्रहातून घेण्यात आलेला आहे असं आपल्याला सांगता येते. विद्यार्थ्यांनो, आपण या पाठाला सुरुवात करूया. अत्यंत प्रेरणादायी आणि मर्मदर्शक घटना जे आपल्याला या पाठामध्ये पाहायला मिळणार आहेत. जो फरसू नावाचा व्यक्ती आहे, तो गावातून शहरामध्ये येतो आणि शहरामध्ये आल्यानंतर त्याला कोणकोणत्या प्रसंगाला सामोरं जावं लागतं आणि त्याच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी कधी दिसल्या नाहीत, त्याने कधी अनुभवलेलंही नाही, त्या गोष्टी त्याला शहरामध्ये आल्यानंतर अनुभवायला मिळतात. हे आपल्याला या पाठाच्या माध्यमातून काय करायचं आहे, अभ्यासायचं आहे. बघा, पाठाला सुरुवात करूया. फरसू पाय ओढत पायरीवर येऊन बसला. आपली खरबरीत बोट त्याने गुळगुळीत पायरीवरून फिरवली. मग दोन्ही पाय मुडपून गुडघ्यावर हात ठेवून तो आवाळाकडे बघत बसला. बघा, फरसू नावाचा जो व्यक्ती आहे तो आपल्या खेड्यातून शहरामध्ये आलेला आहे आणि शहरामध्ये आल्यानंतर तो आपल्या मुलाच्या, जो त्याचा मुलगा आहे जो शहरात राहतो, या मुलाच्या घरासमोर जी पायरी आहे त्या पायरीवर येऊन बसला आणि आपल्या पायाची जी खडबडीत बोटे आहेत, आपल्या पायाची खडबडीत जी बोटे आहेत ती खडबडीत बोटे त्याने जी फरशी, गुळगुळीत जी फरशी आहे, या गुळगुळीत फरशीवरून त्याने ती बोटे फिरवली. बघा, मुलाचं घर, मुलांच्या घरातली फरशी किंवा मुलांचं घर गुळगुळीत व्हावं, मुलांचं घर एकदम सुंदर व्हावं, यासाठी ज्या वडिलांनी आपल्या पायाची बोटे खडबडीत करून टाकली, ज्या वडिलांनी शेतामध्ये राबून, शेतामध्ये काबाड कष्ट करून मुलाला शिकवून शहरामध्ये पाठवल्यानंतर मुलांनी नोकरी केली आणि त्यानंतर जो घर बांधलं, त्या घराची जी फरशी आहे ती गुळगुळीत दिसली, पण त्या ठिकाणी पायामध्ये अनवाणी पायाने काबाड कष्ट करणारा आणि त्याच्या पायाच्या बोटांना खडबडीत असं रंगरूप आलेलं बोट आपल्याला त्या ठिकाणी काही दिसत नाही. म्हणून आपल्या मुलाच्या घराला एकदम गुळगुळीत फरशी बसावी म्हणून जो काबाड कष्ट करणारा जो फरसू नावाचा व्यक्ती आहे तो काय करत आहे, आपल्या पायरीवर आपले पाय ओढून तो काय करत आहे, त्या फरशीवर बसत आहे आणि आपल्या पायातील जी कुरकुरीत जे खडबडीत बोटे आहेत ती खडबडीत बोटे काय करत आहे, त्या पायरीवर फिरवत आहे. मग दोन्ही पाय मुडपून गुडघ्यावर हात ठेवून तो आभाळाकडे बघत राहिला. मग बसल्यानंतर त्यांनी
दोन्ही हाताची जी आपले जे दोन्ही हात आहे ते दोन्ही हात आपल्या पायावर मुडपून त्यांनी काय केलं, आपल्या आभाळाकडे म्हणजे आभाळाकडे तो पाहत उभा राहिला. आणि आभाळाकडे पाहिल्यानंतर जो नेहमी आपला शेतकरी जो आहे आभाळाकडे कशासाठी पाहतो आपल्याला माहिती आहे की कधी पाऊस पडेल, कधी आपल्याला चांगल्या पद्धतीने पीक पिकवता येतील या आशेने तो आभाळाकडे बघत असतो. म्हणून त्याला जी सवय असते त्या सवयीनुसार तो शहरामध्ये येऊन आपल्या मुलाच्या घरासमोर पायरीवर येऊन बसला आणि पायावर हात ठेवून तो तिथून उभा राहिला. आणि उभा राहून तो काय करतो, आपल्या या आभाळाकडे पाहत आहे. बघा त्यानंतर लगेच काय होतं, उठा जरा आज जाऊन बसा, सुनेचा आवाज आला. बघा तिच्या घरामध्ये वडिलाचं लग्न केल्यानंतर घरामध्ये जी महिला आली, जिला आपण सून म्हणतो, त्या सुनेनं लगेच फरसूला त्यांनी आवाज दिला आणि काय म्हणतात, उठा जरा आज जाऊन बसा, असं सुनेचा दरारा म्हणजे सुनेचा आवाज त्या ठिकाणी आलेला आहे. कारण जे फरसूने जे कमवलं होतं ते आपल्या ग्रामीण भागामध्ये खेड्यामध्ये जे कमवलं होतं ते सगळं मुलांना शिकवण्यासाठी त्यांनी गमवलं. आणि मुलाला शिकवून त्यांना साक्षर करून मुलाला नवपुरीला लावून त्यांचं लग्न केल्यानंतर त्याच्या समोर असे प्रसंग या परशूच्या नावाला आलेले आहे. बघा दरवाजाच्या चौकटीला धरून फरसू उठला, त्याच्या पायाची हाडं कडकडली. आतल्या खोलीत येऊन तो गुबगुबीत खुर्चीवर येऊन बसला. या खुर्चीवर त्याला अवघडल्यासारखं वाटायचं. पाय वर घेऊन बसले तरी सून डाफरायची. असं बसणं त्याला कधी ठाऊक नव्हतं. बघा किती प्रसंग या व्यक्तीच्या वाट्याला आलेले आहेत. सर्वप्रथम तो शहरामध्ये आल्यानंतर आपल्या मुलाच्या घराच्या पायरीवर तो बसला आणि बसल्यानंतर तिथून सुनेचा आवाज आला की उठा जरा आज जाऊन बसा. असं सुनेचा आवाज आल्यानंतर तो काय करतो, दरवाजाची जी चौकट आहे या दरवाजा चौकटीला उभा राहतो, धरून फरसू त्या ठिकाणी उभा राहतो. आणि उठल्यानंतर त्याच्या पायावरची पायातली जी हाडं आहेत किंवा पायांची जी हाडं आहेत ती कडकडतात. म्हणजे त्या ठिकाणी हाताची बोट जी आहेत ते काम केल्यामुळं वय झाल्यामुळं काय होतं, ते बोट कडकडतात. आणि तो तसाच आपल्या मुलाच्या आतल्या घरामध्ये आतल्या खोलीमध्ये जाऊन बसतो. आणि जी गुळगुळीत खुर्ची असते, जसं फरशी जशी गुळगुळीत आहे मुलाची, तशीच त्या मुलाची जी खुर्ची आहे त्या खुर्चीवर तो जाऊन बसला. आणि बसल्यानंतर तिथं सुद्धा त्याला व्यवस्थित वाटलं नाही, कारण त्याला सुद्धा तिथं अवघडल्यासारखं वाटलं. कारण कधी सवय नाही, शेतकऱ्याला कधी गुळगुळीत खुर्चीवर बसायची सवय नसते. शेतकऱ्याला कोणती सवय असते की आपल्या शेतामध्ये मातीवर बसायचं, दगडामध्ये बसायचं आणि एखादी इमानेखाली दगड ठेवून त्या ठिकाणी झोपायचं, अशी शेतकऱ्याला सवय असते. आज तो फरसू नावाचा व्यक्ती तो काय केलेला आहे, खेड्यातून शहरात आला आणि आपल्या गुळगुळीत असणाऱ्या मुलाच्या घरामध्ये खुर्चीवर येऊन बसला. आणि त्याला कधी या खुर्चीवर बसायची सवय नाही. जर पाय वर घेऊन, जर आपण जसं घरी पाय घेऊन खाली फरशीवर किंवा आपण अंथरूण टाकून पाय जवळ घेऊन जसं बसतो, तसं जर पाय जवळ घेऊन जर खुर्चीवर बसलं तर परत सुनेचा आवाज येईन, सून परत आपल्याला काय एखादे शब्द बोलून घेईन. म्हणून तो घाबरून काय करायचं की त्याला असं वाटायचं की मी या ठिकाणी व्यवस्थित नाही, म्हणून त्याला सारखी भीती वाटायची. मग असं बसणं त्याला कधीच ठाऊक नव्हतं, कारण अशा खुर्चीवर तो कधीच बसला नव्हता. तो बसायचा तर जमिनीवर बसायचा. आपल्या मातीशी नातं असल्यामुळे ते आपल्या मातीच्या कुशीमध्ये तो झोपायचा, मातीच्या कुशीमध्ये तो विसावायचा. याला कधीच अशी खुर्ची जी आहे ती खुर्ची त्याला कधीच माहित नव्हती. म्हणून त्याला जुन्या घराच्या पायरीवर ऐसपैस बसायची ती जुनी सवय होती. जी जुनं घर होतं, जे गावातलं किंवा जे खेड्यातलं घर होतं, त्या खेड्यातल्या घरामध्ये त्याला पायरीवर असं पाय मोकळं सोडून ऐसपैस बसायची सवय होती. तसं जर तो आपल्या मुलाच्या घरामध्ये जर बसला तर त्याला सून रागावेल, म्हणून त्याला त्या ठिकाणी अवघडल्यासारखं वाटायचं. दारातच चिंचेचे पुराण झाड होते. मडक्यातल्या पाण्यासारखा गारवा घरून
गारवा घरघर भरून राहायचा. आईच्या पदरासारखी चिंचेची सावली, आईच्या पदरासारखी चिंचेची सावली घरावर असायची. मंगलोरी कौलाच्या नळ्यातून फुंकर मारावी तसं वारं घुमायचं. बघा, या ठिकाणी लेखकाचं वर्णन करत असताना ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील दोन गोष्टीचं त्या ठिकाणी विभाजन केलेलं आहे आणि दोन गोष्टीचं फरक या ठिकाणी सांगितलेला आहे. ते म्हणतात, दारातच चिंचेचं पुराण झाड होतं आणि त्या झाडाच्या पुढं मडक्यातल्या पाण्यासारखा गारवा घरघर भरून व्हायचा. बघा, शहरामध्ये आपल्याला गार वारं घेण्यासाठी किंवा थंड वारं घेण्यासाठी आपल्याला घरामध्ये एकतर फॅन लावावं लागतं, कूलर लावावं लागतं, नाहीतर AC लावावं लागते. हे शहरामध्ये झालं. पण ग्रामीण भागामध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला ACची गरज नाही किंवा फॅनची गरज नाही किंवा त्या ठिकाणी कूलरची सुद्धा गरज नाही. आपल्याला जे आपण एखाद्या झाडाखाली बसलं तर झाडाखाली थंडगार हवा आपल्याला मिळत असते. आणि गावामध्ये आपल्याला माठातलं पाणी आपल्याला किती थंडगार मिळतं. शहरामध्ये जर बघितलं तर माठातलं पाणी आपल्याला मिळत नाही. आपल्याला थंड पाणी प्यावायचं असेल तर शहरामध्ये आपल्याला काय करावं लागतं, फ्रीज मधून पाणी काढावं लागते आणि फ्रीज मधलं पाणी आपल्याला प्यावं लागतं. पण ग्रामीण भागामध्ये जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये आपण उन्हामध्ये ठेवलेलं जे मातीचं मडकं असतं त्या मडक्यामध्ये ठेवलेलं पाणी हे आपल्याला थंडगार प्यावंसं वाटतं आणि त्या पाण्याला गोडी सुद्धा असते. पण फ्रीज मध्ये पिणाऱ्या पाण्याला तुम्हाला कधीच गोडी मिळणार नाही. म्हणून या ठिकाणी लेखक दोन गोष्टीचं या ठिकाणी आपल्याला विश्लेषण दिलेलं आहे की तुम्हाला थंड हवा खाण्यासाठी AC शहरामध्ये घ्यावी लागते, पण ग्रामीण भागामध्ये झाडाचं जे थंड वारं असतं ते तुमच्या ACच्या वाऱ्यापेक्षा किती पटीनं चांगलं मिळतं. आणि त्याच्यानंतर आईच्या पदरासारखी चिंचेची सावली घरावर असायची. मंगलोरी कौलाच्या नळ्यातून फुंकर मारावी तसं वारं घुमायचं. जसं शहरामध्ये आपल्याला थंड वारं घेण्यासाठी आपल्याला AC कूलर लावावे लागते, तसंच ग्रामीण भागामध्ये आपल्याला AC कूलरची आवश्यकता नाही. आपल्याला ग्रामीण भागामध्ये आपण काय बघत असतो, आपल्याला झाडाची जी थंडगार सावली आहे त्या थंडगार सावलीमध्ये आपल्याला ACच्या कित्येक पटीनं आपल्याला थंड सावली मिळत असतं आणि थंडगार वारं सुद्धा आपल्याला मिळत असतं. म्हणून या ठिकाणी दोन ठिकाणाचं लेखकानं वर्णन केलेलं आहे, एक ग्रामीण आणि दुसरं शहरी भाग. फरसू पायरीवर बसला, वरून भिरभिरत येणारी फुलपाखरं, पान, झाडावर चढणाऱ्या खारी पाहणं हा त्याचा फावल्या वेळचा उद्योग होता. बघा, जे दुपारचा वेळ असायचा त्या दुपारच्या वेळेमध्ये फरसू काय करायचा, पायरीवर बसायचा आणि आपल्या डोक्यावरून भिरभिरत फिरणारी जी फुलपाखरं आहेत या फुलपाखराची पान, ती फुलपाखरं आणि त्या झाडाचे पानं आणि त्या झाडावर चढणारे जे खारी आहेत हे सुद्धा त्यांना दुपारच्या वेळेमध्ये जे फावला वेळ आहे त्या फावल्या वेळेमध्ये तो काय करायचा, यांना पाहायचा आणि तो पाहून त्यांना निरीक्षण करायचा. हा त्यांचा एक उद्योगच झाला होता असं लेखक या ठिकाणी सांगतात. रात्री जेवणखान आटोपल्यावर तो आणि आबू उशिरापर्यंत चिंचेच्या मुळावर बसायचे. पानातून पाझरणारं चांदणं अंगावर घेत त्यांच्या गप्पा चालायचे. बघा, रात्री आपण जर शहरामध्ये बघितलं तर घरामध्ये जरी 4 व्यक्ती जर राहिले तर 4 व्यक्ती सोबत बसून कधी जेवत नाही. 4 व्यक्ती जरी शहरामध्ये राहिले तरी 4 व्यक्ती सोबत बसून कधी जेवत नाही. पण तुम्ही ग्रामीण भागामध्ये जर बघितलात तर रात्री जेवण आटोपल्यानंतर त्या ठिकाणी बसण्यासाठी झाड असतात. झाडाच्या ज्या बुंद्या असतात त्या चिंचेच्या मुळावरती, जसं या पाठामध्ये आबू हा त्याचा मित्र आहे, जो फरसू नावाचा व्यक्ती आहे, त्या फरसू नावाच्या व्यक्तीचं मित्र या ठिकाणी आबू दिलेला आहे. आणि रात्रीचं जेवण संपल्यानंतर आबू आणि फरसू हे काय करायचे, जे चिंचेचे झाड आहे त्या चिंचेच्या झाडाच्या खाली जे मुळा निघाले त्या मुळावरती ते दोघं बसायचे आणि ज्या चिंचेच्या झाडाच्या पानातून जे चांदण्याचं रंग किंवा चांदण्याचा जो प्रकाश आहे तो प्रकाश त्यांच्या अंगावर घेत त्या ठिकाणी त्यांच्या गप्पा चालायच्या. तसं शहरामध्ये आपल्याला काही दिसत नाही. या सर्व गोष्टी आपल्याला फक्त ग्रामीण जीवनामध्ये पाहायला मिळतात. त्या ठिकाणी जर एखाद्या कठीण प्रसंग आलं तर
अख्खं गाव त्याच्या मदतीला धावून येतं. पण शहरामध्ये जर कोणावर कठीण प्रसंग आला तर शेजारचा व्यक्ती सुद्धा तुम्हाला विचारत नाही. ही जी गोष्ट ही आपल्याला या ठिकाणी सांगावीशी वाटते. पुढं गुरढोर, वाडी, गावकीतील प्रकरण असे अनेक विषय कधी मधी इनूस मास्तर यायचे. पेपरात येणाऱ्या बातम्या ते सांगायचे. अमेरिकेत की कुठे घडणारे ती नवल फरसू व अबो मोठ्या नवलाईने ऐकायचे. बघा, ग्रामीण भागामध्ये गप्पा कोणत्या चालतात? ग्रामीण भागामध्ये फक्त गप्पा चालणाऱ्या कोणत्या, की गुरढोर, आज कोणाच्या गुराला किंवा कोणाच्या गाईला वासरू झालं किंवा कोणाच्या बकरीला शेळीला हे त्याचं करडू झालं, या सगळ्या गोष्टी चालतात. मग गाई ढोरू, त्यानंतर वाडीवर कोणकोणत्या घटना घडल्या, त्यानंतर गावकीतली जी प्रकरण असतात, या सर्व प्रकरणावरती चर्चा चालतात. आणि अशा चर्चामध्ये अनेक विषय त्यांच्या या गोष्टीमध्ये निघत असतात. आणि लेखक म्हणतात की कधी कधी इथून जे इनूस नावाचा मास्तर आहे, तो मास्तर इथून जायचं आणि तो काय करायचं की जे पेपरमध्ये येणाऱ्या बातम्या आहेत, ते पेपरमध्ये येणाऱ्या बातम्या त्या ठिकाणी तो सांगायचं. आता ग्रामीण भागामध्ये प्रत्येक व्यक्तीकडं किंवा शेतकऱ्याकडे पेपर येत नाही. फक्त पेपर वाचणारा व्यक्ती तो एकमेव असतो, तो म्हणजे शिक्षक. त्या शाळेमध्ये, त्या गावातल्या शाळेमध्ये येणारा तो शिक्षक किंवा मास्तर, त्या मास्तरकडेच पेपर यायचं. आणि आबू आणि फरसू जेव्हा त्या चिंचेच्या झाडाखाली गप्पा मारत असायचे, तेव्हा तिथून एखादी वेळेस जर तो इनूस नावाचा मास्तर जर गेला, तर तो इनूस नावाचा मास्तर पेपरमध्ये जी घटना झालेल्या आहेत, तो घटना तो त्यांना वाचून दाखवायचा. त्या घटनेमध्ये एखादी उल्लेख ठेवायचा की अमेरिकेमध्ये कुठं नवीन गोष्ट घडलेली आहे, काय बदल झालाय, अमेरिकेने कोणता शोध लावला, या सर्व गोष्टीची त्या ठिकाणी फरसू आणि आबू जेव्हा तो मास्तर वाचून सांगायचा, तेव्हा हे दोघं या घटनेची किंवा त्या बातम्या, मग आपल्या देशामध्ये काय घडलंय, महाराष्ट्रामध्ये काय घडलंय, या सर्व गोष्टी जेव्हा तो मास्तर वाचून दाखवायचा, तेव्हा हे दोघं त्या मास्तराकडे नवलाईने म्हणजे आश्चर्याने पाहायचे. आणि त्यात एखादी जर विदेशातल्या घडणाऱ्या गोष्टी जर त्याला वाचण्यास समोर आल्या किंवा जर तो इनूस मास्तर जर वाचला, तर त्या गोष्टीचं किंवा त्या घडणाऱ्या घटनेची आकर्षक पद्धतीने ते काय करायचे, ऐकून घ्यायचे. असे दोन व्यक्ती म्हणजे आबू आणि युनुस, अशा गोष्टी फक्त आपल्याला ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळतात, की एखादी व्यक्ती वाचत आहे आणि दुसरे काय करत आहे, ऐकत आहे. पण शहरामध्ये बघितलं तर प्रत्येकाला गल्लीमध्ये पेपर मिळतात, प्रत्येकाच्या घराघरामध्ये पेपर वाटायला मिळतात. त्यामुळं कोणी कोणाच्या बाजूला किंवा कोणी कोणाचं ऐकत नाही. ज्याला वाचायचं ते वाचून बाजूला ठेवून देतात पेपर. पण आपण ग्रामीण भागामध्ये बघितलं तर एक व्यक्ती वाचतो आणि बाकी सगळे त्या व्यक्तीचं वाचणाऱ्याचं ऐकत असतात. या गोष्टी आणि हा बदल फक्त आपल्याला ग्रामीण भाग आणि शहरी भागामध्ये आपल्याला पाहाव्यास मिळतो, असं लेखक आपल्याला या ठिकाणी सांगतात. पुढे पहा, चिंचेचा पाला खूप गोळा व्हायचा, फरसूच्या लेखी ते सारं खत होतं. पानन पान जमा करून ते वाडीत टाकायचा. या एका झाडाने त्याच्या जमिनीला अशी काळी कसदार बनवली होती की त्याला कधी खत विकत आणावं लागलंच नाही. बघा, जो चिंचेच्या झाडाचा पाला होता, तो चिंचेच्या झाडाचा पाला हे खूप गोळा व्हायचा. कारण जे सुकलेलं पान आहे, ज्या झाडाचा जो सुकलेलं पान आहे, तो खाली पडायचा आणि खाली पडल्यानंतर पान जमा व्हायचा. आणि फरसूच्या मध्ये काय होतं, ते जे पाला होता तो एक जे कंपोस्ट खत आहे. आपण जे कंपोस्ट खत आहे, ते कंपोस्ट खत त्या ठिकाणी तो तयार करायचा आणि त्या कंपोस्ट खतामुळं तो पान जमा करून त्याचा खत बनवायचा आणि तो काय करायचा, त्याच्या वाडीमध्ये टाकायचा. त्याची वाढ म्हणजे जो त्याचं शेत होतं त्या शेतामध्ये टाकायचा आणि त्याचं एकदम कंपोस्ट खत तयार व्हायचं. आणि त्या खतामुळं त्याला काळी व कसदार जमीन त्या ठिकाणी त्याला कसण्यासाठी मिळायचं आणि त्या जमिनीतून त्याला योग्य पद्धतीचं पीक सुद्धा मिळायचं. विद्यार्थ्यांना या ठिकाणी दोन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. एक गोष्ट
शहरामधला पडणारा झाडाचा पाला हा पाला खत नसून तो कचरा आहे. मग शहरामध्ये आपण जर झाडे लावली तर त्या झाडामधून पडणारा जो कचरा आहे किंवा झाडाचा पडणारा पाला आहे तो आपण कधीही खत म्हणून वापरत नाही. शहरामध्ये आपण काय करत असतो, तो कचरा आहे म्हणून त्याला आपण फेकून देत असतो. पण तोच जो पाला जर आपण ग्रामीण भागामध्ये बघितलं तर पडणारा पाला जो आहे तो काय आहे, एक शेतकऱ्याचं खत आहे. आणि तो खत आपण शेतामध्ये जर तोच खत वापरलं तर कंपोस्ट खत म्हणून एकदम चांगल्या पद्धतीचं काळे आणि कसदार जमीन निर्माण होते आणि त्या जमिनीतून मिळणारं पीक सुद्धा अत्यंत उत्तम प्रकारचं असतं. म्हणून या ठिकाणी आपल्याला दोन व्यक्ती मिळतात. एक व्यक्ती जो कंपोस्ट खत तयार करून काळी कसदार आणि रासायनिक खत न वापरून ज्यामध्ये विष निर्माण होत नाही अशी शेती पिकवणारा जो फरसू आहे. आणि दुसरीकडे फक्त शेती नावाला आपण काय करतो, पीक फक्त आपल्याला काय करायचं आहे, भरघोस पीक घ्यायचं आहे आणि उत्पादन जास्त मिळवायचं आहे आणि त्या उत्पादनातून फक्त पैसा कमवायचा आहे या उद्देशाने रासायनिक खत वापरून पिकवलेली शेती आणि फरसू जे कंपोस्ट खत वापरून अत्यंत चांगल्या पद्धतीचं बियाणं वापरून त्या ठिकाणी मिळवलेली शेती किंवा त्या ठिकाणी मिळालेलं उत्पन्न हा बिन विषारी, त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा विष नाही, कोणत्या बिन औषधीची शेती पिकवणारा हा फरसू. आणि एकीकडे आपण शहरामध्ये बघितलं तर झाडाचा पाला हा आपल्याला कचरा वाटतो म्हणून आपण काय करतो, त्या ठिकाणी झाडाची कत्तल करतो, झाड कापून टाकतो. याचं कारण की आपल्याला त्या ठिकाणी झाडाचा पडणारा जो पाला आहे तो आपल्याला कचरा वाटतो. पण फरसूला झाडाचा पडणारा कचरा हा त्याला कचरा वाटत नाही. जो झाडाचा पडणारा पाला आहे तो त्याला कचरा वाटत नसून त्याला तो खत, एक प्रकारचं खत मिळतं. तो एक प्रकारचं त्याला म्हणतो की हा मला खतच मिळतं. आणि तो जमणारा जो पाला आहे तो त्याच्या वाढीमध्ये टाकतो आणि त्या वाढीत तो पाला टाकल्यानंतर तो पाला कुजून त्या ठिकाणी त्याचा खत तयार होतं आणि कंपोस्ट खत तयार झाल्यानंतर त्यातून काळी कसदार जमीन निर्माण होते आणि त्या जमिनीतून जो उत्पादन येतं तो अत्यंत चांगल्या पद्धतीचे येतं. या ठिकाणी लेखकाला हे सांगायचं आहे की आपण कंपोस्ट खत तयार करून चांगल्या पद्धतीचं पीक किंवा चांगल्या पद्धतीचं उत्पन्न घेऊ शकतो. पण त्या ठिकाणी आपल्याला रासायनिक खत वापरायची गरज नाही. रासायनिक खत वापरून आपण औषधी मारून प्रत्येक पिकावरती आपण औषध मारतो आणि आरोग्य, आपण समाजाचं जो आरोग्य आहे तो आरोग्य काय करतो, धोक्यास आणतो. परंतु फरसू त्यातला नाही. फरसू काय करतो, कंपोस्ट खत वापरतो, त्यातून औषध न मारता बगर फवारणीचं तो पीक काढतो आणि आपल्या समाजाला तो बगर औषधीचा जो बियाणं आहे किंवा जो उत्पन्न आहे तो धान्य तो अत्यंत चांगल्या पद्धतीचं काय करतो, आपल्याला समाजाला देत असतो. म्हणून लेखक या ठिकाणी म्हणतात की त्याला कधीही रासायनिक खत किंवा कंपोस्ट खत फरसूला कधीही विकत आणावं लागलं नाही. कारण चिंचेचं पडणारा पाला तो गोळा करायचा, त्याच्या वाडीमध्ये टाकायचा आणि तो पाला कुजून त्या ठिकाणी कंपोस्ट खत तयार व्हायचं आणि त्यातूनच तो काय करायचा, शेतीचे उत्पन्न काढायचा. पावसाळ्यात हिरवीगच्च झालेली भात पाहून गावकरी मनोमन जळायचे. बघा, जळणाऱ्याचे भारतामध्ये कमी नाही किंवा पाय ओढणाऱ्याचे भारतामध्ये कमी नाही. या ठिकाणी त्याची मेहनत त्याला कामी यायची, त्याची मेहनत त्याला रंग मिळायची आणि त्याच्या मेहनतीच्या मधून त्याला काय मिळायचं, उत्पन्न मिळायचं. आणि पावसाळ्यामध्ये जेव्हा तो भाताची शेती लावायचा, जी भात लावली तर त्या भाताची शेती बघून गावकरीला काय करायचं, जे गावकरी होते की ते मनोमन जळायचे. म्हणजे त्यांना वाटायचं की या फरशी शेतामध्ये एवढं पीक चांगल्या पद्धतीनं कसं काय येऊ शकतं, त्याच्याकडं रासायनिक खत पण नाही तरीही त्याच्या शेतामध्ये चांगलं भात कसं काय येऊ शकतं, म्हणून ते जळायचे.
आणि बाकी गावकरी काय करायचं, रासायनिक खतं वापरायची, पण त्यांचं उत्पन्न किंवा त्यांची शेत फरसू सारखं अजिबात व्हायचं नाही. पण फरसू मेहनत करायचा आणि कंपोस्ट खत वापरायचा, त्याच्यावर औषध न मारता त्याला काळी कसदार जमीन मिळायची. म्हणून त्या काळी कसदार जमिनीतून त्याला भात अत्यंत चांगल्या पद्धतीनं तयार व्हायचा आणि त्या ठिकाणी भाताची शेती आहे ती पावसाळ्यामध्ये हिरवीगार व्हायची. ही हिरवीगार शेती बघून गावकरी काय व्हायचे, जळायचे. भाताचं जळणारं सोनं घरात येऊन पडलं की वांगी, दुधी, कारली याची लागवड व्हायची. बघा, पावसाळ्यामध्ये जेव्हा भाताची शेती लावायची, भाताची शेती काढली, मग तो जो भाताचा जो पांढरं सोनं आहे, झळाळणारा जो पांढरं सोनं आहे, तो एकदा घरात येऊन का पडला म्हणजे भाताची शेती निघाली, घरामध्ये जर भात आणलं तर त्यानंतर आपल्या शेतामध्ये जो फरसू आहे काय करायचं, वांगी लावायचं, दुधी लावायचं, कारली लावायचं, अशा प्रकारचे विविध प्रकारचे पालेभाज्या तो काय करायचं, त्याच्या शेतामध्ये लावायचा आणि त्याच्यावर तो उत्पन्न चांगल्या पद्धतीनं काढायचा आणि आपला घराचा संसार तो काय करायचा, चालवायचा. फरसू व त्याची मंडळी पाठीचा कणा दुखेपर्यंत राबायची आणि त्याची विहीर सुद्धा तशीच पाणीदार होती. बघा, फरसू आणि त्याची मंडळी म्हणजे त्याची पत्नी, हे काय करायचं, पाठीचा कणा दुखेपर्यंत त्या ठिकाणी कष्ट करायचं, राबायचं म्हणजे त्या ठिकाणी काबाड कष्ट करायचे. कारण की भात शेती लावत असताना आपल्याला वाकून ते भाताची लागवड करावी लागते आणि भाताची लागवड करत असताना आपल्याला कमरेतून खाली वाकावं लागतं आणि ती भाताची शेती त्या ठिकाणी लावावी लागते, म्हणजे भाताची लागवड करावी लागतं. त्यामुळं भात या ठिकाणी लेखक म्हणतात की फरसू व त्याची पत्नी पाठीचा कणा दुखेपर्यंत म्हणजे कंबर दुखेपर्यंत त्या ठिकाणी ती भाताची शेती लावायची आणि त्यांच्या या यशाला त्यांची विहीर सुद्धा तशीच पाणीदार होती. त्यांच्या विहिरीमध्ये पाणी तुडुंब भरून राहायचं, कधीही त्यांना पाण्याची कमी पडलीच नाही. दुसऱ्या वितापर्यंत दूध देणाऱ्या गायीसारखी त्यांची विहीर भरून राहायची. आता दुसरं वित म्हणजे काय, जी गाय आहे ते दुसरं बाळ देईपर्यंत किंवा दुसरं वासरू देईपर्यंत ती गाय काय करत असते, दूध देत असते. तसंच फरसू काय करायचं, त्या ठिकाणी जी विहीर होती ती विहीर तुडुंब भरून राहायची आणि त्याचं शेतातलं उत्पन्न निघेपर्यंत ती जी विहीर आहे ती विहीर त्या ठिकाणी भरून राहायची. भर वैशाखात सुद्धा तिला भरपूर पाणी असायचं. बघा, वैशाख म्हणजे त्या ठिकाणी मे महिना भर उन्हाळा असतो आणि भर उन्हाळ्यामध्ये पाणी तुडुंब भरणं म्हणजे साधी गोष्ट नाही. आणि भर वैशाखामध्ये सुद्धा फरसूची जी विहीर होती ती विहीर पूर्ण भरून असायची. एका दुष्काळात गावातल्या साऱ्या विहिरी कोड्यात ठाक पडल्या होत्या, पण फरसूच्या विहिरीतील पाण्याचा काही अंत नव्हता. फरसू म्हणायचा, बाप जाद्यांची कामं रे पोरांनो, त्यांचीच पुन्हा ये, बावडी नाही नदी हाही, कोणा या कामात खोडा घटला ते तुमशा नशिबाई, वाळू जाल्याशिवाय रेल का, मग या 1.5 एकरा या तुकड्यावर माझ्या घरातले उंदीर ते जगतील का. बघा, आता ही मालवणी भाषेतील या ठिकाणी शब्द आहे. हे जे शब्द आहे ते मालवणी भाषेतील जे कोकणमध्ये बोलल्या जातं. कोकण भाग जो आहे महाराष्ट्रातला, या कोकणामध्ये ही मालवणी भाषा बोलली जाते आणि या मालवणी भाषेमधील या ठिकाणी काही वाक्य आपल्यासाठी आलेले आहेत. बघा, यामध्ये एका दुष्काळाच्या गावातल्या एका वर्षी काय झालं की गावामध्ये दुष्काळ पडला आणि गावातल्या ज्या पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी आहेत या पूर्ण कोड्या ठाक पडल्या होत्या. पण जी फरसूची विहीर आहे ती फरसूची विहीर ही पूर्ण तुडुंब भरली होती आणि फरसू म्हणायचा की बापजादाची कमाई आहे ही माझी कमाई नाही, तर माझ्या बापजादाची कमाई आहे. त्यांनी जे पुण्य केलेलं आहे त्या पुण्याच्या आधारी ही जी विहीर आहे ही पूर्ण या ठिकाणी तुडुंब भरलेली आहे. म्हणून बापजादाची कमाई आहे पोरांनो, जर त्यांचीच पुण्य की या ठिकाणी ही जी नदी, ही विहीर नसून ही काय आहे, नदी आहे, असं तो फरसू त्या ठिकाणी मुलांना म्हणायचं. आणि तो म्हणायचं की ही जी विहीर आहे ही विहीर ही बापजाद्याची कमाई आहे आणि बापजाद्याची जी पुण्य आहे त्यांनी काहीतरी पुण्य चांगली केली म्हणून हा ही विहीर नसून ही काय आहे, एक नदी आहे.
कोणाच्या कामात खोडा घटला की ते तुमच्याशी नशिबाई वाळू झाल्याशिवाय रेल नाही. म्हणजे जर तुम्ही कोणाच्या कामामध्ये जर अडथळा आणलात किंवा तुमच्या मनामध्ये खोट करून जर कोणाच्या कामामध्ये अडथळा आणलात तर तुमच्या कामामध्ये सुद्धा भगवंत म्हणजे ईश्वर तुमच्या कामामध्ये सुद्धा अडथळा आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही कोणाच्या कामामध्ये अडथळा आणू नका. जर तुम्ही कोणाच्या कामात अडथळा आणलात तर तुमच्याही कामामध्ये अडथळा आणल्याशिवाय राहणार नाही. मग जर तुम्ही योग्य काम केलं आणि निर्विष्णी काम केलं, निस्वार्थ पद्धतीने काम केलं तर तुमच्या यशाला तुमच्या प्रयत्नाला अवश्य यश मिळेल असं या ठिकाणी परश्या आपल्या काय करतो मुलांना सांगतो. आणि मग तो म्हणतो की जर आपल्या वडिलांची जर बापजाद्यांची कमाई नसती किंवा पुण्य नसती तर या 1.5 एकरामध्ये आपल्या घरातील उंदर तर जगले असते का? कारण की 1.5 एकरमध्ये काहीच होत नाही. 1.5 एकरमध्ये घर चालवायचं, त्यानंतर मुलं शिकवायची, मुलींचे लग्न करायचे, या सर्व गोष्टी साधी नाही. म्हणून या ठिकाणी लेखक म्हणतात की 1.5 एकरामध्ये या गोष्टी काहीच होऊ शकत नाही, काहीतरी पुण्य आहे. म्हणून त्या ठिकाणी काय केलेलं आहे, आपल्या या विहिरीला भरपूर पाणी आहे आणि आपल्या भरपूर पाणी असल्यामुळे काय करू शकतो आपण या 1.5 एकरमध्ये अनेक पद्धतीचं उत्पन्न घेऊ शकतो असं लेखक या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो अजून पाठ भरपूर मोठा आहे, या ठिकाणी आपण थांबूया. आणि तुम्हाला हा पहिला भाग जर आवडला असेल तर आमच्या पवन वाघ अकॅडमी YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या PW लाईव्ह या पण YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा पवन वाघ अकॅडमी YouTube चॅनल. धन्यवाद.